दैनिक जागरण हे देशातलं मोठं दैनिक आहे आणि त्याची विश्वासार्हता पण खूप आहे. त्याचे पाठक पण खूप लाखो आहेत. आणि आता दैनिक जागरण मराठी न्यूज पोर्टल सुरू होतं आहे. अपेक्षा आहे कि जसं तुम्ही दैनिक जागरण की विश्वासार्हता राखली, सच्ची खबरें देने का काम किया और लोगों के जो समस्या है, जो प्रश्न है, उसे न्याय देने का काम किया है और लोगों के दिल में खरा उतरने का काम किया है. अशीच अपेक्षा तुमच्या दैनिक जागरण मराठी न्यूज पोर्टलच्या माध्यमातून यापुढे लोकांच्या अपेक्षा पूर्ण होत अशा मनापासून शुभेच्छा देतो आणि दैनिक जागरण मराठी न्यूज पोर्टलला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की जागरण जे भारतातलं एक प्रमुख वृत्तपत्र आहे आणि अनेक वर्ष हिंदी भाषिक वृत्तपत्र म्हणून संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध आहे, त्या जागरणने आता मराठी डिजिटल आवृत्ती देखील या ठिकाणी सुरू केलेली आहे. जागरण.com ही डिजिटल आवृत्ती मराठी वाचकांकरता निश्चितपणे एक पर्वणी ठरणार आहे आणि जागरणचं जे नेटवर्क आहे त्या नेटवर्कच्या माध्यमातून देशभरातल्या बातम्या आणि विशेषतः मराठी माणसाला आवडतील अशा महाराष्ट्रातल्या बातम्या या आपल्यापर्यंत पोचणार आहेत. आणि म्हणून मी जागरणच्या संपूर्ण टीमला मनापासून शुभेच्छा देतो. महाराष्ट्रामध्ये आणि मराठी माणसांमध्ये आपलं अतिशय मनापासून स्वागत करतो आणि अपेक्षा व्यक्त करतो की ज्या प्रकारे देशभरामध्ये आपण एक आपलं नाव उभं केलेलं आहे, एक आपला ब्रँड उभा केला आहे, तसाच मराठी भाषेतही आपण आपला ब्रँड उभा कराल. माझ्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. वृत्त आणि मनोरंजन या क्षेत्रामध्ये गेल्या काही वर्षामध्ये देशामध्ये खूप प्रगती झाली. अनेक नवीन नवीन उपक्रम अनेक लोकांनी हातामध्ये घेतले. पण काही लोकांचं, काही विभागाचं, काही कंपन्याचं नाव हे सर्वसामान्य वाचकांचं, श्रोत्यांच्या दृष्टीनं अत्यंत लोकप्रिय झालेलं आहे. आणि त्याची नावावली करायचं ठरवलं तर ते जागरणशिवाय होऊ शकत नाही. जागरणचं या सगळ्या क्षेत्रामध्ये प्रचंड योगदान आहे. अलीकडच्या काळामध्ये डिजिटलचा आधार घेऊन मराठीमध्ये एक सुविधा मराठी श्रोत्यांच्यासाठी करण्याचा अत्यंत आनंदाचा उपक्रम मराठी जागरणने हातामध्ये घेतलेला आहे. माझी खात्री आहे की ज्या पद्धतीनं वृत्तपत्राच्या क्षेत्रामध्ये देशाच्या अनेक भागामध्ये जागरण हे लोकांनी स्वीकारलं, त्याच पद्धतीनं हा डिजिटल उपक्रम याचंही स्वागत मराठी भाषिक मोठ्या प्रमाणात करतील आणि याच्यामध्ये यांना पूर्ण यश येईल याचा मला विश्वास आहे. याच्यासाठी, या उपक्रमासाठी माझ्या अंतःकरणापासून शुभेच्छा. गणपतीच्या उत्साहामध्ये अजून महाराष्ट्रासाठी लोकशाहीच्या चौथा स्तंभाच्या माध्यमातून दैनिक जागरण डिजिटल आपल्यासाठी सत्य न्यूज, खरी बातम्या जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी, वास्तविकता लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, लोकांचा आवाज पोहोचवण्यासाठी सरकार आणि प्रशासनाकडे, यासाठी दैनिक जागरणनी आता डिजिटल व्यवस्थेमध्ये पदार्पण केलेलं आहे. त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि लोकशाहीचा हा चौथा स्तंभ मजबूतीनं लोकांचे प्रश्न घेऊन त्यांना न्याय मिळवून देईल अशी दैनिक जागरण डिजिटलकडून माझ्या अपेक्षा आहे. तुम्हाला दैनिक जागरणच्या सगळ्या समूहाला
आणि महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेमध्ये डिजिटल सुरू होती आहे, जागरण सुरू होत आहे, त्याबद्दल शुभेच्छा. धन्यवाद.